नमस्कार. अँकर विशाखा प्रस्तुत गुजगोष्टी सामान्यातल्या असामान्यत्वाशी संवाद या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा मी अँकर विशाखा आपल्या सर्वांचं अंतःकरणपूर्वक स्वागत करते. काल मी एक क्लिप शेअर केली होती आणि ही क्लिप शेअर करत असताना मी म्हणाले होते की 100% पुरुषी क्षेत्र असणाऱ्या व्यवसायामध्ये एका महिलेने स्वतःचं निर्माण केलेलं वर्चस्व आणि त्यांच्याशी आपण आज बोलणार आहोत. त्यांचा सर्वप्रथम परिचय मी या ठिकाणी आपल्याला करून देणार आहे. आपल्या आजच्या पाहुण्या आहेत भावना रत्नाळीकर. 1987 साली पुणे विद्यापीठातून बॅचलर ऑफ आर्किटेक्ट ही पदवी त्यांनी ग्रहण केली. विशेष उल्लेखनीय म्हणजे विद्यापीठातून त्या सर्वप्रथम आल्या होत्या. शी इज द फर्स्ट लेडी आर्किटेक्ट ऑफ मराठवाडा. 33 वर्षांचा त्यांचा अनुभव आर्किटेक्चर मध्ये आहे. शी स्टार्टेड हर सिव्हिल कन्स्ट्रक्शन फ्रॉम 1990 and having vast experience of 30 years in industrial construction. 2007 साली PMP सर्टिफिकेशन त्यांनी प्राप्त केलं. शी इज असोसिएट ऑफ चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ आर्बिट्रेशन लंडन. महाराष्ट्र राज्याच्या त्या पहिल्या महिला बांधकाम व्यावसायिक आहेत. US, UK, जर्मन, इटालियन, ऑस्ट्रेलियन, जॅपनीज अशा अनेक मल्टीनॅशनल कंपनी सोबत काम करण्याचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. हे सगळं करत असतानाच रवींद्रनाथ टागोर यांच्या गीतांजली या काव्यसंग्रहाचा त्यांनी इंग्रजी भाषेमधून मराठी भाषेत अनुवादही केला आहे. 1983 साली दिल्ली येथील इंटरनॅशनल बुक फेअर मध्ये या पुस्तकाला प्राइज मिळाले होते. दत्ता जोशी यांनी लिहिलेल्या आम्ही उद्योगिनी या पुस्तकात भावनाजींवर एक सेपरेट चॅप्टर त्यांनी लिहिलेला आहे. भावनाजी ज्या बांधकाम व्यवसाय क्षेत्रात आहेत त्यांना वाचनाची, संगीत ऐकण्याची तसेच आर्ट अँड क्राफ्टची सुद्धा आवड आहे. बांधकाम व्यवसायामध्ये प्रदीर्घ अनुभव असलेल्या आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करणाऱ्या या एका वेगळ्या व्यक्तिमत्वाशी आज आपण आपल्या गुजगोष्टी कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम मी भावनाताईंचं गुजगोष्टीमध्ये मनापासून स्वागत करते. आणि सर्व आपला जो ऑडियन्स आहे खरं तर आज थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम आला म्हणून काही क्षण उशीर झाला आहे आपल्याला, तर त्यांची माफी मागून आता आपण मुलाखतीला सुरुवात करूया. खूप छान तुमचं जे क्षेत्र आहे खरं तर तिथे महिलाच नाही, दिवस रात्र पुरुषांबरोबर काम करण्याचं हे क्षेत्र, तर त्याच्याविषयी चर्चा तर आपल्या गप्पांमध्ये होईलच मॅम. पण सर्वप्रथम मला हे विचारायचं की तुमचं माहेर कुठलं? इथलंच औरंगाबाद. म्हणजे हो, जन्मभूमी कर्मभूमी ही सगळं औरंगाबादच आहे. तुझ्याशी बोलताना एकदम असं लक्षात आलं की औरंगाबादने मला अजून बाद केलेलं नाहीये, त्याच्यामुळे जोपर्यंत बाद करत नाही तोपर्यंत मी इथेच आहे. ओके मॅम, तुमचं शिक्षण पुण्यात झालेलं आहे. हो. तर प्राथमिक शिक्षण कुठे आपलं झालं? औरंगाबादला? माझं 10वी आणि 12वी पर्यंतचं शिक्षण औरंगाबादलाच झालेलं आहे. ओके. 12वी नंतर मी शिकण्यासाठी बाहेर गेले, कारण तेव्हा इथे आर्किटेक्चर कॉलेजेस नव्हती. ओके. त्याच्यामुळे आर्किटेक्चरसाठी मी पुण्याला गेले. ओके. पण हा जो तुझा प्रश्न आहे ना, ह्याच्यात मला थोडंसं ऍड काहीतरी करावं असं वाटतं. बिलकुल करा. शिक्षण म्हणजे नुसती डिग्री नाही, कारण मला माझ्या बाबतीत असं जर का सांगायचं झालं तर मला असं वाटतं की मी रोज कोणाकडून काही ना काहीतरी नवीन शिकतेच आहे. म्हणजे प्रसंग असतील किंवा घटना असतील, ह्या प्रत्येक गोष्टीतनं आपण शिकतच जातो. आता व्यवसायानुरूप जर का म्हणालात तर डिग्री नंतर मला लेबर लॉचा अभ्यास करायला लागला. अच्छा. त्याच्यानंतर मी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट केलं. त्याच्यानंतर आर्बिट्रेशनचा ते मी सांगितलं होतं, त्याचा तू उल्लेख पण केलेला आहेस. त्याच्यानंतर मी बिझनेस मॅनेजमेंट पण केलं. फक्त काय केलं की ह्या सगळ्या गोष्टी मला बिझनेससाठी डिग्री म्हणजे ते कागदाची आवश्यकता नव्हती, त्याच्यामुळे मी अभ्यास केला पण परीक्षा दिली नाही. अच्छा. पण त्याचं ज्ञान डेफिनेटली घेतलं. आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टींच्या मध्ये जे काय शिकले ते सगळं मला व्यवसायामध्ये अप्लाय पण करता आलं. आणि जसं मी म्हटलं तसं मग प्रत्येकाकडनं प्रत्येक गोष्टीकडनं रोज आपण असंही शिकत जातोच. त्याच्यामुळे ही डिग्री घेतली आणि तिथे शिक्षण संपलं असं नाहीये. शिक्षण हे रोजच सुरू आहे. नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, काही प्रसंग असतात. अगं
गाण्यांमधनं सुद्धा कधी कधी असं वाटतं की अरे वा, हे इतकं सुंदर वाक्य आहे की हे आपण अंगीकारलं पाहिजे. वा. ह्या पण अशा गोष्टी असतात. म्हणजे एक उदाहरण जर का द्यायचं झालं तर एकदा आम्ही खूप स्ट्रेसमध्ये होतो, पैसे खूप अडकलेले होते, कामं इतकी जास्ती होती की अवघडच होतं ते सगळं. आणि सगळीकडनं नुसते प्रॉब्लेम्स होते वेगवेगळ्या प्रकारचे. आणि त्यावेळेस एकदा वाळूजला जाताना रेडिओवरती गाणं लागलं की ते कुठलं आता मला एक्झॅक्टली नाही आठवणार, ये सफर बहुत है कठीण मगर, 9-10 सो मेरे हमसफर. आणि त्याच्यात होतं की असं आहे की हा दिवस आजचा राहणार नाहीये, ही रात्र संपणार आहे. आणि ते इतकं छान असं वाटलं की त्याच्यातून म्हटलं सुद्धा आता ह्या निराश होता कामा नाही. तर प्रत्येक गोष्टीतनं काही ना काहीतरी आपण दरवेळेस शिकतच जातो. आणि त्या दृष्टीने म्हटलं तर शिक्षण माझं अजूनही सुरूच आहे, ते सुरूच राहणार आहे. त्याच्यामुळे फक्त एक सेकंड थांबवते तुम्हाला. पिऊ, तू काय कर, थोडंसं इकडून जर घेता आलं तर मॅमचा आवाज जास्त कॅच होईल. त्याचा थोडा पिच लो आहे माझ्यापेक्षा थोडंसं, म्हणजे ऑडियन्सला आवाज व्यवस्थित ऐकू जाईल. आर्किटेक्चर ही फील्ड अशी आहे की या फील्डविषयी सहसा महिला विचार करत नाही. तुम्ही ही फील्ड का निवडलीत ॲज अ करिअर? असं नाहीये, म्हणजे मी माझी जी गोष्ट सांगतेय, 1985 ला तुम्ही आर्किटेक्चर कम्प्लीट केलं. 87 ला मी आर्किटेक्ट झाले, पण त्याच्या आधी 5 वर्ष शिकायला गेले होते. त्याच्यामुळे वी आर टॉकिंग ऑफ समथिंग विच इज 37 years ओल्ड. राईट. त्याच्यामुळे 37 वर्षापूर्वी तर डेफिनेटली मराठवाड्यामध्ये तर आर्किटेक्चर म्हणजे काय हेच कुणाला माहिती नव्हतं. फील्डच तेव्हा नवीनच होती, ते 2-3च आर्किटेक्ट होते. आणि माझ्या कॉलेजला मी जेव्हा गेले त्यावेळेस मी एकटीच हॉस्टेलाइट होते. ओके. त्याच्यामुळे त्यावेळेस हे थोडंसं अननोन फील्ड होतं आणि मुली कमी जायच्या तेव्हा. आज तशी नाहीये परिस्थिती. आज म्हणजे आर्किटेक्चर कॉलेजमध्ये जर का आपण गेलो तर अर्ध्याहून जास्ती मुलीच असतात. पण अर्थात हे कसं आहे की आर्किटेक्चर कॉलेजबद्दल आहे. माझ्या शिक्षणाच्या बद्दल एक गंमत सांगायची राहिली की मी जे शिकले त्याचा मी व्यवसाय करत नाहीये, किंवा माझा जो व्यवसाय आहे ते मी शिकलेली नाहीये. अरे, मी आर्किटेक्ट आहे, पण आय एम वर्किंग ॲज अ इंडस्ट्रियल सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर. येस. मी सिव्हिल इंजिनियर नाहीये. त्याच्यामुळे ही गंमत एक आहे तुमच्या प्रोफेशनची. तर ही जी माझी फील्ड आहे की इंडस्ट्रियल सिव्हिल कन्स्ट्रक्शन, इंडस्ट्रियल कशाला सिव्हिल कन्स्ट्रक्शन मध्ये आजही खूप कमी मुली आहेत. आणि ह्याच्यात चॅलेंजेसही खूप वेगळे आहेत. त्याच्यामुळे ह्या फील्डमध्ये आजही महिला नाहीत इथपर्यंत आपण म्हणू शकतो. म्हणजे जे पर्सेंटेज आहे ते अतिशय नगण्य आहे. मग भले ते औरंगाबाद असो का पुणे असो, ओव्हरऑल महाराष्ट्राचे जरी तुम्ही ग्राफ पाहिला तरी खूप कमी आहेत. ओके. ही मात्र गोष्ट खरी आहे. मॅम, तुम्ही आता बोलताना असं म्हणाल की 2020 मध्ये म्हणजे 87 ला तुमची डिग्री कम्प्लीट झाली, तेव्हा तर चित्र वेगळंच होतं. पण आता आपण 2020 मध्ये आहोत, तरीही आपल्याला या क्षेत्रामध्ये महिला कमी दिसत आहेत. पण मग या क्षेत्रामध्ये जे पुरुषी वर्चस्व आहे, तर काम करताना तुम्हाला त्याचा काय अनुभव आलेला आहे? म्हणजे एखादा चांगला अनुभव आला असेल तोही शेअर करा, एखादा वाईट अनुभव आला असेल तर तोही तुम्ही प्लीज शेअर करा. तुझा प्रश्न मला हा 33 वर्षांची सफर घडवून आणतोय. कुठलाही व्यवसाय म्हणलं ना की त्याच्यामध्ये बरे वाईट दोन्ही अनुभव येतातच. विशेषतः ह्या पुरुषप्रधान क्षेत्रामध्ये काम करताना मला तेव्हा म्हणजे एक बाई म्हणून, बाई कशाला तेव्हा मुलगीच होते, म्हणजे 25. येस. तर तेव्हा जे अनुभव आले ते काही फार असे आनंददायक डेफिनेटली नव्हते. ओके. पण याचं कारण असंही असेल की आपल्याला लक्षात राहताना वाईट अनुभव जास्ती लक्षात येतात. पण एक फक्त मला डेफिनेटली जाणवतंय की जितके वाईट अनुभव आले ना तितके चांगले अनुभव पण आले. वाईट अनुभव म्हणजे कसं की तेव्हा वय पण लहान होतं आणि तेव्हा तर अजून थोडंसं इतकं सॅच्युरेशन असं होतं की साईटवरती म्हणजे सहाय्यक लोक तर हे पुरुषच असायचे, अकाउंट्समध्ये असलीच तर एखादी चुकून बाई असायची. आणि साईटवरती 100% हा पुरुषी कारभार. बायका असल्यास तरी सुद्धा त्या बिगारी म्हणून असायच्या, पण त्या सुद्धा खूप कमी असायच्या. कारण आमची इंडस्ट्री होती त्याच्यामुळे बायकांना असंही आम्ही म्हणजे कंपनीत सुद्धा अलाउड नव्हतं आणि घ्यायचं सुद्धा नाही. आणि आमच्या कामाच्या साईट ज्या असायच्या त्या कंपनीच्या आतमध्ये असायच्या. ओके. सगळा जो आजूबाजूचा लेबर फोर्स असायचा तो सगळा 100% माणसं, पुरुष मंडळी सगळी. आणि तेव्हाच काय, आज सुद्धा बायकांना चिडवणं, नामोहरम करणं हे खूप सोपं आहे.
तुम्ही फक्त नजर बदलून पहा की वाईट वाटतंच किंवा जे काय त्यांना म्हणायचं हे आपल्याला कळतंच. त्याच्या आणि आजकट विचकट बोलणे, टोमणे मारणे, अशी गाणी म्हणणे हे तेव्हा सर्रास व्हायचं. त्यावेळेस वय पण लहान होतं, फील्ड नवीन होती, म्हणजे स्ट्रेसेस सगळीकडनं होते की आपल्याला म्हणजे एकतर काही कळत नाहीये, जे करतोय त्याच्यामध्ये 100% लक्ष देऊन सगळं करायचं, माहिती नसताना माहिती करून घेऊन सगळं करायचं. हे सतत अशा प्रकारच्या लोकांशी पाला पडणं, ह्या ज्या गोष्टी होत्या त्या म्हणजे आज खरं तर मागे वळून पाहताना अरे बापरे आपण काय काय सहन केलं हे असंच वाटतं. पण ह्यासोबतच सांगते की ही बाई आहे, हिला काय येणार, ह्याच्याने माझं काम होणार नाही, अशी जशी माणसं भेटली ना तशी नाही तू कर, तुझ्या बरोबर आम्ही आहोत, चुकलं तर आम्ही सांभाळून घेऊ. म्हणजे अर्थात पैशाचा भार हा माझ्याचवरती पडला असता, पण असे म्हणणारे सुद्धा माणसं सायमल्टेनियसली असे भेटत गेले. ही तर एक वृत्ती झाली. पण अजून एक वृत्ती अशी होती, जसं मी म्हटलं की हे साईटवरचे लेबर लोक जे ते अशा पद्धतीने ट्रीट करायचे, बोलायचे, अपमान करायचे. जी शिकली सवरलेली जी साहेब कॅटेगरीतली जी माणसं होती ती सुद्धा वेगळ्या पद्धतीने त्रास द्यायची. एक अनुभव मला शेअर असा डेफिनेटली करायचा वाटतो की आम्ही एका कंपनीमध्ये काम करत होतो, मल्टीनॅशनल कंपनी. वातावरण अगदी हायफाय, म्हणजे टाय शिवाय लोक यायचे नाही, जो बसतोय तो अतिशय पॉश केबिनमध्ये वगैरे वगैरे वगैरे, इतकं फॅन्टॅस्टिक वातावरण. पण बसणारी जी माणसं होती ती भारतीयच होती ना, त्याच्यामुळे तुम्ही कितीही जरी छान कपडे घातले तरी सुद्धा आतली वृत्ती तुम्ही बदलू शकत नाही. याचं उदाहरण तिथे मला बघायला मिळालं. एक एचआरचा मॅनेजर होता आणि रोज काही ना काहीतरी घुसपटा काढायची. म्हणजे एक तर प्रसंग मला असा आठवतो की मी गेटवरती एंटर झाले, पहिल्या दिवशी मला गाडी त्यांनी आत आणू दिली होती कारण कसं रस्त्यावर ते गाडी ठेवायला नको वाटतं. दुसऱ्या दिवशी गेटवरच्या माणसांनी मॅडम तुम्हाला गाडी बाहेर ठेवायला सांगितलं. मी म्हणलं मला 8 तास जर कधी थांबायचंय तर माझी गाडी थोडीशी सावलीत असली, आतमध्ये असली तर हरकत नाहीये ना काही. बरोबर नाही म्हणे. त्या साहेबांनी सांगितलं की कॉन्ट्रॅक्टरची गाडी आत नाही आली पाहिजे आणि त्यांनी तुम्हाला भेटायला बोलवलं. अरे बापरे. तर ठीक आहे, भांडाभांडी आम्ही आमची जमात म्हणजे इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शन असो की कॉन्ट्रॅक्टर जो असा असतो ना की त्याला भांडता येत नाही, शांतपणे सगळं पुढे झालं. ऍडजस्टमेंट नाही म्हणजे युअर सर्व्हिस प्रोव्हायडर, भांडाभांडी करू पण नयेच ना अशी सुद्धा. तर म्हणे या एचआर मॅनेजरने तुम्हाला भेटायला बोलवलंय ताबडतोब, तो म्हणजे त्यांना भेटल्याशिवाय साईटवरती जाऊ नका. आता तिथे पोझिशन अशी होती की गेट ही माझी साईट आणि त्या माणसाचं ऑफिस ते तिथे. साईट ओलांडून त्या माणसाला भेटायला गेले. त्या माणसाने अर्धा तास बाहेर उभं केलं. मी मीटिंगमध्ये म्हणे मॅडम माझा कॉल सुरू आहे, थांबा. अर्धा तास थांबल्यानंतर आत गेल्यानंतर म्हणे मग ते सगळंच गाडी आत आणायची नाही, हे आत आणायची नाही, ते आत आणायचं नाही, तुमच्याकडे म्हणे ESIPFचा नंबर नाहीये, यू कॅनॉट वर्क इन दिस कंपनी. आता आम्ही 25 लाखाची इन्व्हेस्टमेंट तिथे करून बसलेलो, काम अर्धवट झालेलं आणि हा नियम तुम्हाला आधी सांगता येत नव्हता. हे मी त्यांना म्हणलं तर ते म्हणाले की आधी सांगितला जरी नसला तरी सुद्धा आज ही आमची रिक्वायरमेंट आहे आणि यू हॅव टू फुलफिल दिस. आणि रोज उठून नाही या माणसाने पायात बुटच नाही घेतलेले, हा माणूस असाच आहे, तो माणूस तसाच आहे, म्हणजे कामं करायची का या माणसाला सांभाळायचं हा फार प्रश्न होता. आणि ही साधारण 10-15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. इज समथिंग लाईक मेन इगो. तो इगोच 100% की हे लोक आम्ही इतकं प्रेशराईज करतोय पण बधत कसे नाही आहेत. ऍक्च्युली म्हणजे सध्या आता मागे म्हणून बघताना मला असं वाटतं की त्या माणसाचे थँक्स म्हणायला पाहिजेत कारण त्याच्याचमुळे मी लेबर लॉ शिकली. पण त्यावेळेस इतकी परेशान झाले की मी आता काय करावं. तर रोज उठून नवीन मुद्दा काढल्यानंतर पुस्तक उघडून तो मुद्दा शोधून मग त्याला उत्तर द्यायला माझा वेळ जात होता ना. बट दॅट इज नॉट माय रिअल फील्ड. मी माझं काम करणं हे माझं काम आहे, त्याच्यातून मला म्हणजे सी माय दॅट इज नॉट माय वर्क की आन्सरिंग दिस फेलो टेक्निकली. मग तेव्हा एकदम असं लक्षात आलं की आपण हे सगळे प्रश्न जे ते कोणाला बरं विचारू शकतो. आणि एकदम मला आठवण आली आमच्या पप्पू भाईची. आणि त्यांना म्हणलं की पप्पू भाई मेरे को ऐसा ऐसा प्रॉब्लेम है आणि मला येऊन तर समजून सांगता का तुम्ही. तर मग त्यांना सांगितलं की हे असं असं करतोय तो. क्यों चिंता करते म्हणे मॅडम मैं आता देखता म्हणे त्याला काय काय प्रश्नाचे उत्तर पाहिजेत आणि आम्ही तिथं बोलतो. मग हा पप्पू भाई आणि त्याचा भाऊ बंटी हे असे 2 जण माझ्याबरोबर यांच्याकडे आले त्या कंपनीमध्ये. त्या माणसाला विचारलं की तुला काय काय पाहिजे.
तुम्ही जो म्हणताय तो नियम यांना इथे लागू नाहीये, कारण हे असंच आहे, हे जे laws आहेत ते नियम आहे. हे सगळं सांगितलं. त्याच्यानंतर त्या माणसांनी तेवढंच बदललं एकदम, की म्हणे की अरे म्हणजे यांना कळतं आहे आणि हिला कोणीतरी सांगणार आहे. हे कळल्यानंतर त्या माणसाला म्हणजे त्यांनी त्रास देणं सोडलं नाही, पण टॅक्टिक बदलल्या. ह्या इश्यूवरती त्रास दिला नाही. म्हणजे जसं मी आधी म्हणलं ना की कुठूनही माणसं ही जशी म्हणजे त्रास देत होती तशी ही माणसं माझ्यासोबत उभी पण राहत होती. आता तुला माहिती नसेल कदाचित ही गोष्ट की हा जो बंटी आहे हा तुझा नवरा म्हणजे कदाचित ही गोष्ट तुमच्या चर्चेत आली पण नाही, आधीची गोष्ट आहे ही. आणि त्याच्यानंतर आज मला डेफिनेटली नमूद करावं असं वाटतं की हा बंटी की हा सतत तिथे सोबत होता, दर मीटिंगला यायचा आणि तिथे तो येऊन बसल्यानंतरच तो समोरचा माणूस बघायला म्हणजे हे एक उदाहरण आहे. बाकी ही जी सगळी आहेत ना, म्हणजे कसं असतं की कोणी तुम्हाला अरे म्हणत आपण कारे म्हणू शकतो. म्हणजे कोण जर का तुम्हाला म्हणलं की त्याला काही आचकट विचकट म्हणला, दोन थोड्यात पण देता येतात, ह्या लोकांना बंद नाही करतात. तर पण म्हणजे जसे प्रॉब्लेम्स आले ना तसे सोल्युशन्स पण आले. आणि एक बेस्ट पार्ट हा असा आहे की सोबत उभे राहणारे पण खूप जण आले. म्हणजे जसा हा पप्पू आहे, मी भाऊ समजते त्यांना, जसा हा बंटी आहे, तसे अनेक भाऊ अनेक वेळा हे उभे राहिले. म्हणजे कित्येकदा आता असं झालं की मॅडम तुम बोलो सिर्फ जो करना है. आता बोलो सिर्फ जो करना ह्याचा अंत कुठपर्यंत पण जाऊ शकतो, ती वेळ नाही आली की येऊ पण नाहीये. पण असं म्हणणारे लोक आहेत माझ्या आयुष्यात, ह्याचा मला आज खरंच खूप अभिमान. मॅम अगदी खरंच छान बोलतात तुम्ही की अशी माणसं मिळणं हे आपलं भाग्याचं लक्षण आहे असं समजलं पाहिजे. ज्या पुरुषी वर्चस्वी क्षेत्रामध्ये काम करत असताना मॅडमला पुरुषी म्हणजेच इगो अर्थात मेल इगोचा त्रासही झाला. त्याच क्षेत्रामध्ये काम करत असताना काही पुरुष हे त्यांच्या पाठीमागे सुद्धा भक्कमपणे उभे राहिले, हे त्या टाळत नाहीयेत सांगताना, हे फार महत्वाचं आहे. मदत जी आहे ती ऍक्सेप्ट केलीच पाहिजे. आता ह्या पुरुषी वर्चस्वावरून सांगते की माझी जी फील्ड होती, म्हणजे मी या फील्डमध्ये तुम्ही आर्किटेक्चर केलं आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टरशिप मध्ये कसं काय आलं? तर त्याचं झालं असं की मी आणि माझा नवरा आम्ही दोघेही आर्किटेक्ट. अच्छा. आणि लग्नानंतर जेव्हा ऑफिस सुरू केलं त्यावेळेस असं लक्षात आलं की आपण दोघंही एका माणसासाठी काम करतोय, एका क्लायंटसाठी काम करतोय. आणि काम तर दोन जण करतात, पण त्याची आयडिया वेगळी, माझी आयडिया वेगळी. क्लायंटला एकाच कामाच्यासाठी त्याला दोन आयडिया मिळतात, आपल्याला पैसे तर एकाच कामाचे मिळतात. आणि आमची त्यावेळेस सर्व्हायवलची स्ट्रगल सुरू होती. मग लक्षात आलं की हे असं नाही होत चालायचं. म्हणजे एक गाडी दोन ड्रायव्हरने चालून सुद्धा आपण जिथं पोहोचणार तिथेच पोहोचणार आहोत. सो लेट मी डायव्हर्सिफाय. अच्छा. डायव्हर्सिफिकेशनचा विचारच फक्त असा डोक्यात सुरू होता. आणि तेवढ्यात माझ्या एका मित्रांनी एक काम म्हणलं, एका घराच्या कन्स्ट्रक्शनचं काम होतं, तर तो म्हणाला करू शकशील तू, कर म्हणे, काही लागलं तर सोबत मी पण आहे. म्हणजे तो मुंबईला, तो इथे बसून मला काय मदत करणार होता, पण म्हटलं चलो करके देखते हैं. असं झालं. म्हणजे मी आर्किटेक्चर सोडून ह्या फील्डमध्ये कशी आले तर ह्याचं पहिलं उत्तर चुकून आले असंच आहे. म्हणजे सो ऍक्सिडेंटली काही गोष्टी चांगल्या होत असतात. आणि म्हणजे दुसरं काही जर का फॅब्रिकेशनचं काम आलं असतं तर कदाचित ते केलं असतं मी, कदाचित अजून दुसरं काही असेल तर केलं असतं. पण चुकून जरी आले तरी सुद्धा आता हा माझा प्रवास मला आता खूप आवडतो, प्रश्नच नाही. माझं काम पण मला खूप आवडतं. म्हणजे ऍक्सिडेंटली जरी तुम्ही या प्रोफेशन मध्ये आला असता तरी हे प्रोफेशन आता तुमचं पॅशन झालेलं. अगदी अगदी. पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव तुम्ही शेअर केले आणि हेही सांगितलं की जितका वाईट अनुभव मला पुरुषांकडनं मिळाला तितकाच चांगला अनुभव सुद्धा आणि सुखद अनुभव सुद्धा मला पुरुषांकडनंच मिळालेला आहे. पण ह्या वेगळ्या क्षेत्रात येत असताना तुम्ही एक पत्नी होता, तुम्ही एक सुनबाई होता, तुम्ही एक लेक होता, तुम्ही एक आई आहात. मग ह्या सगळ्या नात्यांना या क्षेत्रात तुम्ही येत असताना कसा न्याय देत होता? वेगळा प्रश्न जरा, हा मी पाठवला नव्हता तुम्हाला. प्रश्न विचारायची सवय तुला. जमेल तेवढा न्याय द्यायचाच प्रयत्न केलेला आहे. आणि आता पुन्हा मी जसं सांगितलं तसं की आय एम टॉकिंग ऑफ माय जनरेशन. ज्या जनरेशनला सगळ्या गोष्टींचा पगडा हा होता. म्हणजे आजच्या मुलींना जर का सांगितलं की तू नोकरी करते आहेस तर तू घरी हे सुद्धा केलं पाहिजे, तर पटकन ते उठून उभे राहतील आणि सांगतील की मला हे जमणार नाही. तसं सांगायचा माझा जमाना नव्हता. आणि घरनं डेफिनेटली मदत खूप झाली. म्हणजे सगळ्यात पहिले ना ऍक्सेप्टन्स ही एक फार मोठी स्टेज असते नवऱ्याकडनं सुद्धा
सासूकडनं सुद्धा, घरच्या सगळ्यांच्याच कडनं. सगळ्याच members. कारण ह्या ऍक्सेप्टन्सच्या मागे ऍडजस्टमेंट सुद्धा खूप असते. म्हणजे एखाद्याचं काम जर का सपोज बँकेमध्ये माझ्या सासूची सून जर का नोकरी करत असती तर सकाळी 9ला गेली असती, संध्याकाळी 5-6ला परत आली असती. माझं तसं नव्हतं. माझं 24 तास काम सुरू व्हायचं. म्हणजे सकाळी 6-6:30-7 पासून जी फोनाफोनी सुरू व्हायची, पूर्वी तर 10 वाजेपर्यंत रात्री फोन सुरूच असायचा. 24 तास डोक्यामध्ये कामाचाच विषय असायचा की अरे आता उद्या काय करायचं, किंवा ह्या माणसाने त्रास दिलेला आहे त्याला काय बरं उत्तर द्यावं, किंवा ह्या माणसाचा असा मेल आलेला आहे त्या मेलला म्हणजे शांतपणे उत्तर तर दिलं पाहिजे, आपला ठामपणा तर दाखवला पाहिजे. हे विषय जे आहेत ना व्यवसाय म्हटल्यानंतर हे 24 तास चालू असतात. त्याच्यामध्ये घरी गेलो आपण आणि विषय बाजूला ठेवला असं होत नाही, जे की कदाचित बाकीच्या लोकांचं होऊ शकत असेल, तसं आमचं होत नाही. पण तरी सुद्धा म्हणजे मी प्रयत्न हा डेफिनेटली केलेला आहे की माझे जे काय व्यावसायिक स्ट्रेसेस असतील, टेन्शन्स असतील ती घरापर्यंत येऊ नाही द्यायची. म्हणजे बाहेर कुठेतरी आता त्या बघाच्याच माणसाने काहीतरी त्रास दिलेला घरी येऊन मुलांना धोपटलंय असं मला कधीच झालेलं नाही. चुकून एखाद्या वेळेस निघाला असेल, कारण माणूसच आहे, पण जाणीवपूर्वक मी ह्या गोष्टी केलेल्या नाहीत. पण त्याच्यासोबत असंही म्हणता येईल की घराला माझ्या सून म्हणून वगैरे जी अपेक्षा असेल तेव्हा, कारण व्यवसायातली माझी पहिली पिढी आणि व्यवसाय करणारी यांच्या अख्ख्या घराण्यातली किंबहुना मला वाटतं व्यवसाय करणारी तेव्हा नॉर्मल नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनाही भरपूर ऍडजस्टमेंट करायला लागले असते. तेव्हाच काय मॅडम, माझे व्यवसाय करणं हे नॉर्मल नाहीच आहे तसं पाहिलं तर, कारण विरोध घरातनच होतो पहिला व्यवसाय करायचा म्हणतो. त्याच्यामुळे विरोध मला झाला असं नाही मला म्हणता येणार. खूप सगळ्यांनीच सहकार्य केलं, समजावून घेतलं, सांभाळून घेतलं. पण एक मला डेफिनेटली सांगायला लागतं की तरी सुद्धा की घरामध्ये काही कामं ही हिनी करायला पाहिजेत ही अपेक्षा पण होती. आणि त्या अपेक्षांना माझ्या मते मी पासिंगपेक्षा नाही फर्स्ट क्लास मार्क्स मिळवलेलेच आहेत. कारण असं ना म्हणजे आपण व्यावसायिक नुसते असत नाही. आपण जसं तू म्हणायचं आई असतो, अमुक असतो, तमुक असतो, साधारणपणे 13 नात्यांची मी यादी केली होती एकदा. की आपल्याला कसं असतं, पुरुषाला कसं आहे की पास व्हायचंय म्हटल्यानंतर त्यांनी फक्त पैसे जरी कमवून आणले तरी ते पास, तरी सुद्धा तो पास होतो. आणि डिस्टिंक्शन मध्ये की तुला काम नाही करायला लागलं, बाहेर तर जायला लागलं नाही त्याच्यासाठी, तसं बायकांचं होत नाही. की तिला ह्या प्रत्येक पातळीवरती नुसतं फर्स्ट क्लास नाही डिस्टिंक्शन मध्येच मार्क मिळवायला लागतात, तरच ती पास झाली असं लोक समजतात. तर माझ्या मते मी फर्स्ट क्लास डेफिनेटली पास झालेली आहे ऑन ऑल दीज ग्राउंड्स. आता प्रत्येकाचं मत हे वेगळं असू शकतं, पण म्हणजे आज आता 33 वर्ष काम केल्यानंतर मला डेफिनेटली समाधान आहे की आय डिड अ गुड जॉब. 33 वर्षानंतरच्या भावनाताईंकडे बघून तर मला तरी असं वाटतं की नॉट ओनली डिस्टिंक्शन, यू आर टॉपर असं म्हणायला हरकत नाही. असो, बोलता बोलता मगाशी तुम्ही सांगितलं की तुमच्या मुंबईच्या एका मित्राने इथे तुम्हाला सिव्हिल कन्स्ट्रक्शनचं प्रोजेक्ट करायला सांगितलं होतं एका घराच्या बांधकामाचं. आय थिंक दॅट इज युअर फर्स्ट इंडिपेंडेंट प्रोजेक्ट. इंडिपेंडेंट म्हणल्यापेक्षा सगळेच प्रोजेक्ट आमचे इंडिपेंडेंटच होते. कारण मी नोकरी अशी केलेलीच नाही. जो काही एक्सपिरियन्स घेतला तो मी कॉलेजमध्ये शिकत असतानाच घेतलेला. आल्यानंतर हातात काही कामं नव्हते, पैसा तर मिळाला पाहिजे म्हणून 1 वर्षभर MIT मध्ये नोकरी केली. पण ते नोकरी करताना शिकवत असतानाच लक्षात आलं की माझ्याकडे पेशन्सच नाहीये. शिकवताना तुम्हाला खूप पेशन्स लागतो, समोरच्याला समजून घेण्याची क्षमता लागते आणि त्यांच्या मानसिक नाही बौद्धिक वयाचं होऊन तुम्हाला त्यांना वरती आणायला लागतं. माझ्यात तेवढे हेच नाही, कपॅसिटीज नाही. म्हटलं हे काय, दिस इज नॉट माय कप ऑफ टी, लेट मी गो बॅक टू माय वर्क. तर त्याच्यामुळे बाहेर आल्यानंतर जी काय सगळी कामं झाली ती आमची इंडिपेंडेंटच झाली. सुरुवातीला 2 वर्ष आम्ही 100% आर्किटेक्चरल कामच करत होतो आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर जी सगळी कामं आली ती इंडिपेंडेंटच होती. रडत पडत शिकलो, पण शिकलो. तर ते पहिलं जे घर बांधलं तुम्ही तो अनुभव सांगा ना जरा. अरे बापरे, मी सांगितलं ना की तेव्हा अलाइनमेंट ते काहीही माहिती नव्हतं. सुदैवाने मी म्हणलं ना की कॉन्ट्रॅक्टर चांगला मिळाला तेव्हा. कारण काय म्हणजे मी नाक्यावरनं लेबर आणून करणारच नव्हती अशी मी. मग त्या माणसाने दरवेळेस सांगायचं की नाही मॅडम तुम्ही सिमेंटच्या बॅगा कमी आणा बरं का, जास्ती आणल्या तर वाया जाऊ शकतात. आज मला 5च बॅगा लागतात, तुम्ही आज 5च आणा. किंवा हे असं नाही असं करतात, टेस्ट म्हणजे चेकिंग कसं करायचं काय नाही, हे सगळं ह्या सगळ्या माणसांनी शिकवलं. ट्रस्टवर्दी लोक मिळत गेले तुम्हाला. ट्रस्ट हा ठेवायलाच लागतो तुम्हाला. माझा अनुभव असा आहे की तुम्ही जेव्हा
ट्रस्ट ठेवताना तेव्हाच माणसं ट्रस्टवरती वागतात. जर का सतत समोरच्यावरती संशय जर का आपण घेत राहिलो तर तुम्हाला रिस्पॉन्स पण तसाच मिळतो. त्या ट्रस्टचं ओझं खूप असतं. म्हणजे माझ्यावरती जर का एखाद्या क्लायंटनी खूप ट्रस्ट जर का ठेवला तर मला ट्रस्टवर्दी होण्याचं किंवा त्यांच्या ट्रस्टला पुरेपूर उतरण्याचं खूप प्रेशर असतं. ट्रस्ट हा ठेवायलाच लागतो. बरोबर ना? काम करत असतो आपण, त्या प्रोसेसमधनं जेव्हा आपण जात असतो, कधी कधी प्रचंड असे वैतागाचे किंवा तणावाचे क्षण आलेले असतात. असे प्रसंग तुम्हालाही व्यवसायात उतरल्यानंतर निश्चितपणे आले असतील. पण तरी ना आपण आपल्या आयुष्यामध्ये कुणाला तरी प्रेरणा मानत असतो, कुणाला तरी आदर्श म्हणून आपल्या नजरेसमोर आपण ठेवलेलं असतं की येस, ही व्यक्ती आपल्या नजरेसमोर आली किंवा ह्या व्यक्तीचं काही आपण वाचन केलं त्या व्यक्तीच्या संदर्भातलं किंवा त्या व्यक्तीच्या आदर्शांना किंवा त्या व्यक्तीच्या तत्वांना जर आपण फॉलो केलं तर आपण स्ट्रेसलेस होतो. तर असं कुठलं व्यक्तिमत्व की ज्याची खूप मोठी छाप तुमच्या आयुष्यावर आहे? हा फार सुंदर प्रश्न आहे. मला लहानपणापासूनच शिवाजी महाराज यांचं काय म्हणू शकतो पण त्याला एक वेगळ्याच पातळीवरचं आकर्षण होतं. खूप पुस्तकं वाचलेली आहेत. सतत आणि कायम भान हे असतं की अरे ह्या परिस्थितीमध्ये जर का शिवाजी महाराज असते तर त्यांनी काय केलं असतं. हो, आजही आम्ही तुमच्याकडे आलो आहोत तरी ते त्यांच्याच छत्रछायेखाली आहे. आणि कुठलाही प्रसंग आला तर कॉन्स्टंटली कंपॅरिझन ही अशी होती की अरे हा तर काहीच नाही, त्यांना केवढ्या प्रसंगातनं जायला लागलेलं आहे. किती अडचणी. त्याच्यामुळे शिवाजी महाराज माझी प्रेरणा आहेतच. आणि अडचणीच्या वेळी कुठलाही असा प्रसंग जर का आठवला तर त्याचं डेफिनेटली म्हणजे उत्तरं मिळत नाहीत कधीच. त्यांचं आयुष्य वेगळं, आपलं आयुष्य वेगळं, पण कसं करायला पाहिजे किंवा ते कसे वागले तेव्हा त्याचा डेफिनेटली कुठेतरी क्लू मिळतो. आणि आता फोटो लावता येत नाही म्हणून किंवा नाही आहे फोटो म्हणून श्रीकृष्ण सुद्धा तितकंच एक स्ट्रॉंग व्यक्तिमत्व आहे की ज्याच्या चरित्रातनं खूप काय काय शिकता येतं. विशेषतः ह्युमन रिलेशन मॅनेजमेंट हे अर्थात आता ह्युमन रिलेशन मॅनेजमेंट हा जो आहे हा इतका वास्ट विषय आहे. पण ही दोन व्यक्तिमत्व जे आहेत की त्यांचा माझ्या रोजच्या आयुष्यावरती एक तर खूप प्रभाव राहिलेला आणि तो प्रभाव राहणार आहे. रोज तो वाढतोच, कमी नाही होत. छत्रपती शिवाजी महाराज आणि भगवान श्रीकृष्ण यांचा प्रचंड मोठा प्रभाव भावनाताईंच्या व्यक्तिमत्वावर आहे. आणि मला वाटतं आम्ही उद्योगिनी हे जे दत्ता जोशींचं पुस्तक आहे त्यात तुम्ही हा उल्लेख केलेला आहे की मला असं कधी जेव्हा तणाव येतो तेव्हा मी शिवचरित्र वाचते आणि त्यातनं मला काही ना काहीतरी मार्ग तरी सापडतो माझ्या संकटातनं बाहेर येण्यासाठीचा किंवा तणाव जो आलेला असतो, स्ट्रेस जो असतो तो रिलीज होतो. दत्ता जोशींनी जेव्हा तुमची आम्ही उद्योगिनीसाठी मुलाखत घेतली, ते अप्रोच झाले तुम्हाला, त्या क्षणाला काय भावना दाटून आल्या होत्या मनामध्ये? मला ना सगळ्यात पहिले आश्चर्यच वाटलं होतं की अरे पुस्तक नाहीये पण पुस्तकातला एक चॅप्टर ते 11 पानं लिहिण्यात आपल्याकडे आहे का, हा पहिला प्रश्न होता. आणि मग नंतर त्यांनीच सांगितलं की मॅडम तुम्हाला जे वाटतं ना ते चूक आहे, लोकांना जे दिसतं ते हे दिसतंय. कारण एक प्रश्न मला असाही कोणी विचारला होता की तुम्हाला आतापर्यंत खूप अवॉर्ड्स वगैरे मिळाले, म्हणजे की दिसत आहेत व्यतिरिक्त पण आहेत की अवॉर्ड मिळालं की तुम्हाला तुमच्या कामाची पावती बिवती मिळाली असं वाटतं का? म्हटलं ही पावती मिळाली ह्याच्यासाठी तुम्ही काम केलंच नाही ना कधी. पावती ही म्हणजे तुम्ही लोकांनी घेतलेली दखल आहे आपण म्हणू शकतो, पण त्या दखलीसाठी ना आधी कधी काम केलं ना आज काम करतो आहोत. त्याच्यामुळे दत्ताजी स्वतः फार थोर व्यक्तिमत्व आहे. ते तुम्हाला थोडंसं जास्त छान वाटवतात. पण त्यांनी लिहिलंही खूप छान आणि त्यांनी बोलतं खूप छान केलं. म्हणजे एरवी मी कधीच बोलले नसते, पण त्यांनी बोलतं खूप छान केलं आणि लिहिलं सुद्धा खूप छान आहे. आज म्हणजे ते सगळं वाचताना वाटलं की अरे आपण हे सगळं जगलोय. समोरच्याला बोलतं करण्यात त्यांचा हात त्यांना खरंच छान आहे. आता काय आहे की तुम्ही व्यावसायिक म्हणून तुमच्याशी गप्पा मारायच्या होता, एका वेगळ्या क्षेत्रात तुम्ही स्वतःचं करिअर केलंय आणि गुजगोष्टीचं आमचं टॅगलाईनच अशी आहे की सामान्यातल्या असामान्यत्वाशी संवाद. प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्याचा रिअल लाईफ हिरो असतो आणि तो हिरो समोर आणावा अशी एक इच्छा होती म्हणून मी हा कार्यक्रम सुरू केलेला आहे. पण हे ह्या कार्यक्रमासाठी जेव्हा तुम्हाला बोलवायचं ठरलं आणि तुमच्याकडनं मी बायोडेटा मागवला
तेव्हा तुम्हाला वाचनाचा छंद आहे, गाणी ऐकण्याचा छंद आहे, आर्ट अँड क्राफ्टचा छंद आहे, हेही लक्षात आलं. आणि मगाशी मी तुमचा बायोडेटा जेव्हा वाचून दाखवत होते तेव्हा उल्लेख झाला होता गीतांजलीच्या अनुवादाचा, आणि तोही 1983 मध्ये मॅमने केलेला आहे. इंग्रजी भाषेतून गीतांजली मराठीत अनुवादित केली आहे, ज्याला दिल्ली इंटरनॅशनल बुक फेअर मध्ये सुद्धा अवॉर्ड प्राइज पण मिळालेला आहे. तर त्या गीतांजलीचा मराठीत अनुवाद करावा असं का वाटलं? 1983 मध्ये पब्लिश झालेलं पुस्तक आहे. गोष्टच आहे गमतीशीर. अच्छा, झालं असं होतं की 1983 मध्ये ते पुस्तक पब्लिश झालं आणि अवॉर्ड वगैरे मिळाला, पण अनुवाद झालेला 1980 साली. मी 10वी पास झाले आणि त्याच्यानंतर सुट्टी खूप लंबी चौडी असते. हो हो हो. माझी आई तेव्हा PhD साठी विद्यापीठात जायची आणि वाचनाची आवड तर आधीपासूनच होती. तर ती म्हणाली की चल विद्यापीठाच्या लायब्ररीमध्ये तुला जी हवी ती पुस्तकं घेत जा, तिथे बसून वाचत जा. तर तेव्हाच्या त्या 1.5-2 महिन्यांच्या मध्ये मी अख्खं रवींद्रनाथांचं जेवढी केवढी पुस्तकं होती ती सगळी मराठी इंग्रजी या 2 भाषांच्या मध्ये वाचली. गीतांजली वाचलं नव्हतं, कारण तेव्हा कविता आपल्याला पटतील नाही पटतील असंही एक होतं, म्हणजे वय असतं. हा. आणि म्हणलं चला आता हे शेवटचं पुस्तक राहिलेलं आपण वाचूयात. ते पुस्तक आता सुदैवाने कविता ही कवितेसारखी कविता नव्हती. इट इज मच ऑफ अ प्रोज पोएट्री. आणि ते वाचताना असं लक्षात आलं की आपल्याला हे सगळं 100% मराठीत कळतंय. पैसे कळतच ना, म्हणजे मातृभाषा आहे, कुठल्याही भाषेत जरी वाचलं तरी तुम्हाला ते मराठीतच कळतं. हो हो. आणि पण ते सगळ्यांनाच नाही कळत. सगळ्यांनाच कळतं, कुणी जाणून घेतात कुणी नाही घेत. तर ते म्हणलं आपल्याला हे शब्दशः मराठीत जेव्हा कळतंय तेव्हा आपण जरा लिहून काढूया बरं. अच्छा. 3-4 कविता ह्या मराठीत ट्रान्सलेट केल्या, माझ्या आईला दाखवल्या. आई कवयित्री आहे. ती म्हणाली अगं छान लिहितेस तू सगळंच ट्रान्सलेशन कर. आणि आता कौतुक म्हणून नाही सांगत, जे झालं देयर इज अ पास्ट स्टोरी, पण अक्षरशः एक हाती झालेलं आहे ते. म्हणजे आज माझ्याकडे ओरिजिनल आहे त्याचं लिहिलेलं, तिथे एक तर खडाखोड सुद्धा नाही. जसं लिहिलं तशीची तशी ती वही आहे माझ्याकडे. म्हणजे हे व्हायचं होतं असंच मी म्हणेन. पुढचा प्रश्न तुझा असाही असू शकतो की ते 1983 इज अ पास्ट स्टोरी, त्याच्यानंतरच्या 30-35 वर्षामध्ये का नाही काही लिहिलं. मी विचारणारच होते, कारण मुळात प्रश्न मला हा पडला की 1983 मध्ये गीतांजली सारखं काव्य तुम्ही अनुवादित केलं मराठी भाषेत, तेही तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता की तुला मी आत्ता वही दाखवते, तू पाहशी तर त्याच्यावर एकही खडाखोड नाहीये. इतक्या सरळ आणि इतकं सहज तुम्ही ते अनुवादित केलंय. पण मग एवढ्या रसिक मनाची भावना अशी म्हणेल एवढी रसिक असलेली भावना दगड विटांच्या व्यवसायामध्ये आलेली आहे. नाही, मला पण ते लक्षात आलं. तर काय झालं माहिती सुरुवातीला की हा सर्व्हायव्हलचा जो स्ट्रगल होता त्याच्यामध्ये हे कदाचित किंचित मागे पडलं असेल, पण आर्ट किंवा ही जी आवड असते ती कधीच मनाआड होत नाही, हे मी सांगते. पुस्तकं वाचली जायची, तुम्हाला जे वाटतं ते लिहिलंच गेलं पाहिजे असं नसतं ना, ते वाटतच राहतं ना. त्याच्यामुळे आपलं जे जीवन गाणं आहे ते छान तसं मस्त चालूच आहे. मला लिहिता जरी समजा नसेल आलं म्हणजे वेळ नाही मिळाला किंवा इतर भरपूर गोष्टी ज्या असू शकतात, पण आम्ही जे काम करतो ना त्याच्यामध्ये डेफिनेटली मी कविता पाहिली. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल मी सांगते की दगड मातीचंच जग आहे माझं. दगड माती विटा रचताना माझी लाईन ही स्ट्रेट आहे वरून खालपर्यंत, ती वेडीवाकडी गेलेली नाही, हे बघणं सुद्धा आर्टच आहे. त्याच्यामुळे आम्ही जे काम करतो ना ते अतिशय सुरेख असतं, सुबक असतं, हे मी डेफिनेटली हमखास छातीटोकपणे म्हणू शकते. आणि नोबडी कॅन डिनाय, म्हणजे आता माझे क्लायंट्स हे बघतीलच किंवा नोबडी कॅन डिनाय की आम्ही जे काम करतो ना ते अतिशय मनापासून करतो. आता इथलंच जर का सांगायचं झालं तर ही लाईन जर का पाहिलीच या बीमची कॉलमची, ती सरळ आहे, तर ह्याला आम्ही POP केलेलं नाही. अच्छा, ते माझं काम आहे. हे क्षेत्र म्हणजे तसं कॅल्क्युलेशनचा प्रचंड अभ्यास आणि त्यावरच आधारित क्षेत्र आहे. तरीही तुम्ही तुमची वाचनाची आणि संगीताची जी गोडी तुम्हाला लागलेली आहे ती टिकवून ठेवलेली आहे आजपर्यंत. कोण आवडतं गाणं म्हणणारे? म्हणजे गाणंच आवडतं. नवीन माणसांची नावं मला खरं सांगायचं तर नाही माहिती. ओके. पण असं पर्टिक्युलर नाही, असं कुठल्या तरी क्षणी ना काहीतरी आवडून जातं. आणि सध्या मला महेश काळे फारच आवडतोय. ओके. सध्या शब्द वापरला कारण त्यांच्यामध्ये पुन्हा रिपिटेशन कुठे आली तर मग दुसरं आहे असं. पण जे आपले एज ओल्ड क्लासिक्स आहेत ते तर आवडतातच आवडतात. त्याचं कारणही असं आहे असं मला वाटतं की त्या वयातल्या त्या ज्या काय फिलिंग्स असतात तेव्हा जी कुठली गाणी अशी पटकन टच होऊन जातात हृदयाला, ती माणसं पण आवडायला लागतात.
तेव्हा लता मंगेशकर असेल, तेव्हा किशोर कुमार असेल किंवा जो कोणी असेल तो. बरं. तर ही अशी कोण आवडतं असं स्पेसिफिक असं काही नाही, मला सगळंच आवडतं. आणि छान म्हणजे आता सगळंच आवडतं म्हणाला तुम्ही. एका गाण्याचा मागाशी उल्लेख केला होता की सफर बहुत है कठीण मगर ना उदास वगैरे असं. हो. तसं हृदयाच्या जवळचं अजून एखादं गाणं असं की जे कितीही वेळा ऐकलं तरी ते म्हणतात ना रिपिटिशन नाही, ते सतत नवंच वाटतं आणि सतत हवंच वाटतं. हे फार चाइल्डिश वाटेल उत्तर माझं, पण मला शुभंकरोती म्हणा मुलांनो हे गाणं फार आवडतं. हो, अगदी आवडतं. का कोण जाणे, म्हणजे ते गाणं ऐकताना आईच नजरेसमोर येते. आम्ही लहानपणी छान सुंदर तुळशी वृंदावन होतं, तिथे रोज संध्याकाळी दिवा लावल्यानंतर ती सगळ्या मुलांना, म्हणजे आम्ही तर होतो, पण माझी आत्ते भावंड, चुलत भावंड वगैरे जी कोण असायची सगळ्यांना बसवून शुभंकरोती म्हणणे हा एक कार्यक्रम असायचा. तेव्हा ती शिक्षाच वाटायची, कारण ते कंपल्सरी बसायला लागायचं. पण आता जाणवतं की संस्कारित झालं होतं. नाही, की तो जो ॲम्बियन्स होता ना, म्हणजे अंधार पडलेला आहे, तो दिवा लावलेला आहे आणि शांतपणे ते शुभंकरोती म्हणा मुलांनो, त्याचा जो मेंटल इम्पॅक्ट आहे ना तो फारच अफलातून आहे. आज त्या कुठल्या तरी सिनेमातलं गाणं आहे, तर तो व्हिडिओ बघताना सुद्धा मला तेच आठवतं. म्हणजे चाइल्डिश रिप्लाय आहे किंवा कदाचित कोणी दुसरंही गाणं सांगितलं, पण मला हे नाही, याला चाइल्डिश रिप्लाय नाही म्हणणार मी. कारण बालपणी आपण जे जे ग्रहण केलेलं असतं ना, ते आपल्याला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत सोबत करत असतं. आणि याच्यासाठी चाइल्डिश रिप्लाय म्हणणार नाही मी की खूप थोर मोठ्या विभूती ज्या आहेत ना त्यांनी हे सांगितलेलं आहे की तुमच्यामध्ये मूल जिवंत पाहिजे तर तुम्ही जिवंत राहा. आणि मला वाटतं की शुभंकरोतीच्या निमित्ताने तुमच्यातलं बालपण तुमच्यामध्ये जिवंत आहे, तुमच्यातलं बाल्य जिवंत असल्यामुळे तुम्हाला ते आजही तुम्ही जे म्हणता ना की नाही कुठलीही अडचण आली तरी मला काहीही फरक पडत नाही, मला पूर्ण प्रचंड विश्वास आहे की मी त्यातलं तरुण जाणार आहे. खूप छान आठवण बालपणीची सुद्धा या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना कळाली. आईची आठवण या निमित्ताने आपण तिला उजाळा देऊ शकलो. भावनाजी ज्या इंडस्ट्रियल सिव्हिल कन्स्ट्रक्टर आहेत, आर्किटेक्ट आहेत आणि सर काही आनंद सर इंडस्ट्रियल सिव्हिल कन्स्ट्रक्टर आहात आपण. आदर्श तुमचे तुम्ही सांगितले की शिवाजी महाराज आणि भगवान श्रीकृष्ण आहेत. ज्यांचे हे आदर्श आहेत, जी स्त्री इतकी प्रगल्भ आहे, तिच्या बाळांचे तिच्याबद्दलचे विचार आणि तिला आपल्या मुलांबद्दल काय वाटतं? मुलगी, कारण एवढं तुम्ही म्हणाला की सकाळी 6च्या ठोक्यापासून काम सुरू व्हायचं ते रात्री 10-11 पर्यंत चालायचं, तो वेळ किती देता आला, काय काही खंत? खंत नाही म्हणता येणार. त्याचं कारण असं की वी आर ऑल चिल्ड्रन ऑफ आवर ओन सर्कमस्टॅन्सेस. तेव्हा वेळच अशी होती की तुम्हाला काम करण्याशिवाय पर्याय नव्हता आणि त्याचा काम करावं लागत होतं. याचा अर्थ मुलांना तेवढा वेळ देता येत नव्हता. आणि हे ह्या कोविडच्या दरम्यान 3 महिने जे घरात बसलो होतो तेव्हा डेफिनेटली जाणवलं जास्ती की जेव्हा खरंच मुलांच्या बरोबर थांबायची इच्छा होती, गरजही होती, तेव्हा नाही थांबता आलेलं आपल्याला. आणि आता आपण घरात बसलेलो आणि मुलं नाहीये तिथे, माझी दोन्ही मुलं इथे नसतात. तर खंत नाही वाटत मला. त्याचं कारण असं की एकदा ऍक्सेप्ट केल्यानंतर खंत म्हणणं ना की थोडंसं स्वतःला दूषण देणं, स्वतःला दोष नाही द्यायचा, कारण ती त्या परिस्थितीची गरज होती आणि ते आपल्याला करायला लागलं. पण जो काही वेळ आम्ही सोबत घालवला तो खूप क्वालिटी टाइम होता असं मला डेफिनेटली वाटतं. कारण आमचं जे बॉन्डिंग आहे ते खरंच खूप छान आहे आणि त्याच्यामुळे आम्ही काही मिस आउट केलेलं आहे असं मला वाटत नाही. सुदैवाने त्यांनाही तसं वाटत नाही. ग्रेट. किंवा आई तू आम्हाला वेळच दिला नाही, तू हेच केलं नाहीस आमच्यासाठी, हेच केलं नाही, असं कधीच नाही, कधीच नाही. आणि मला असं वाटतं सगळ्या ज्या वर्किंग आया आहेत त्यांची मुलं डेफिनेटली हे असंच म्हणत असतील की आई तू काम करत होतीस ना म्हणून आम्ही इंडिपेंडेंट झालो. मला आठवतं तू पण एकदा तुझ्या मुलांच्या बद्दल बोलली होतीस किंवा फेसबुकवरती लिहिलं होतं की हे जे आहे ना हे तुझे आणि माझे किंवा सगळ्या आयांचे विचार हे सेमच आहेत. आणि त्यांची मुलं सुद्धा डेफिनेटली हे असंच म्हणत असणार की बरं झालं आई तू काम करत होतीस, घरीच राहिली असतीस तर आम्ही लाडावलेले राहिलो असतो, आम्ही इंडिपेंडेंट असतो. बरोबर आहे. हे खंत वाटणे हा जो मला असं वाटतं की सगळ्या बायकांचा आवडीचा जो विषय आहे त्या विषयापासून मी स्वतःला दूर ठेवलेला आहे. क्या बात आहे.
म्हणजे मी तुम्हाला खरं सांगू, मला सुद्धा कधी कधी असं वाटतं की बाबा खंत वाटते की आपण मुलांना वेळ नाही देऊ शकत. पण आज मी तुमच्याकडनं एक नवीन शिकले की असं ती परिस्थितीची गरज होती. वी आर चाइल्ड ऑफ आवर ओन सर्कमस्टन्सेस म्हणालात तुम्ही. तर खंत वाटणं म्हणजे आपणच आपल्याला दूषण देणं. तर मी आता ह्याच्यानंतर ही खंत वाटून घेणार नाही. आणि कोविडचा विषय निघाला आणि त्यांनी मला वेळेची पण जाणीव करून दिली कोविड या शब्दाने. कोविड पॅन्डेमिक मध्ये ठीक आहे की आता सगळं जग तसं एक ब्रेक लागलेला आहे सगळ्यांच्या स्पीडला. तर तुमचं मत काय आहे या पॅन्डेमिक बद्दल, की खरंच खूप मोठं दुःख घेऊन आलेलं आहे हे पॅन्डेमिक, की याच्यातून आपण काहीतरी शिकून अजून काहीतरी वेगळं घडू शकतो भविष्यात? ज्या काही घटना घडत असतात ना, ते आपल्याला फक्त एकाच पातळीवरती हर्ट करतात किंवा असं नाहीये. वेगवेगळ्या पातळ्यांच्या वरती वेगवेगळ्या प्रकारे त्यांचा इफेक्ट हा होत असतो. टॉकिंग ऑफ द पर्सनल फ्रंट, मी जसं म्हणलं की मुलं असतील तर कदाचित बरं झालं असतं. पण हे 3 महिने माझ्यासाठी विपश्यनेसारखे गेले. तुम्हाला स्वतःसाठी वेळच मिळत नाही. तुम्ही दिवसभर आणि अनेक वर्षानुवर्ष इतके होतात. 3 महिन्याची सुट्टी मला कधी मिळाली असती? मी सुद्धा घेतली नसती. कामं जेव्हा सुरू आहेत त्यावेळेस 1 दिवसाची सुट्टी घेताना सुद्धा खूप प्रश्न असं वाटते किंवा फोन हे बंदच होत नाहीत. तर हे 3 महिने जे गेले, तो कोविडने माझ्यासाठी म्हणजे दिस वॉज अ बोन, किंवा यू गॉट टाइम फॉर युअर सेल्फ. आत्मसंवाद खूप झाला. त्याला मी रिसेटिंग द मेंटल फल्क्रम असं मी म्हणते. कधीतरी ना शिफ्टिंग होतच की राग येतो कोणाचा, कधी चिडचिड होते. तर हे आपल्याला का होतं हे विचार करायची सवय मिळाली. त्याच्यामुळे ऑन द मेंटल फ्रंट आय थिंक आय डिड वेल ड्युरिंग कोविड. आणि दॅट वे कोविड वॉज अ बून. आता कोविडवरती भाष्य करायला मी ना डॉक्टर आहे ना माझा तेवढा अभ्यास आहे, आणि मला करायचं पण नाही. पण जेवढं आपलं चालू आहे तेवढंच होतंय. पण त्याचा इफेक्ट हा डेफिनेटली होतोय. म्हणजे जसं सगळे लोक म्हणतायत की तुम्हाला बदलावं लागणार आहे. दॅट मे बी गुड, दॅट मे बी बॅड, पण ह्या सगळ्या गोष्टी हे काळच सांगणार आहे. आज आपल्याला त्याच्यावरती भाष्य नाही करता येत. आमच्या कामांच्या वरती डेफिनेटली त्याचा परिणाम झालेला आहे. कामं बंद आहेत. अर्ध्याधिक माणसांना आम्हाला घरी बसवायला लागलेलं आहे. बट ॲज ते गाणं जे आठवलं होतं मला, तसं दिस इज अ पासिंग फेज. जेव्हा तुम्ही खड्ड्यात पडताना त्याच्यातून वरती येण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. दिस इज अ पासिंग फेज. दिस टू विल पास. आणि जेव्हा कामं धामं सगळी सुरू होतील त्यावेळेस जिंदगी जी आहे ती नुसत्या ह्या नॉर्मलपेक्षा सुद्धा छान अजून नॉर्मल होईल. म्हणजे तोपर्यंत आपल्याला सगळ्या गोष्टींची सवय पण झालेली असेल असं एक मला वाटतं. म्हणजे तो एक आशावाद डेफिनेटली आहे. कन्स्ट्रक्शन व्यवसायावर काही परिणाम होईल? 100% झालेला आहे ऑलरेडी. आता सुदैवाने कसं की मी इंडस्ट्रीयलमध्ये असल्यामुळे इंडस्ट्रीला उभं राहावंच लागतं. आणि त्याच्यामुळे इंडस्ट्री उभी राहिली की आम्ही पण चालायलाच लागू त्यांच्यासोबत. सध्या पोझिशन ही सगळ्यांच्यासाठीच वाईट आहे. त्याच्यामुळे आमची सुद्धा थोडी म्हणजे स्टँड स्टील ही जरी नसली अवस्था तरी सुद्धा स्पीड नाही आहे गाडीला. पण तो येईल ना स्पीड. पण याच्यामध्ये सुद्धा कसं आहे की इट ऑल डिपेंड्स अपॉन हाऊ यू लुक एट इट. आता हा जो वेळ आहे हातामध्ये, मी मुलांना म्हणजे माय स्टाफ त्यांना सांगितलेलं असं की ह्याच्यात तुम्ही अजून काय शिकू शकत असाल तर ते शिका. पुढची जी काय कामं हातात आहेत किंवा येऊ शकतात ह्याच्यामध्ये आपण आपल्या सिस्टम्स सगळ्या ज्या आहेत त्या फ्रीज करून ठेवूया. म्हणजे जेव्हा सुरू होईल तेव्हा वी विल बी रेडी. अशा सगळ्या गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न करतो आहोत. आणि बस दॅट्स इट. So ready to accept the challenges after COVID pandemic. Ready to accept the day as it is number 1. कोविड पॅन्डेमिक माझ्या सध्या शब्दकोशात नाही. त्याचं कारण असं की काल परवाच कोणाला तरी म्हणलं मी की घाबरायचं म्हणलं तर किती घाबरायचं ह्याला सुद्धा लिमिट आहे. म्हणजे तो वाघ आहे समोरचा का अजून कोणी हे तर कळायला पाहिजे. म्हणजे किती घाबरायचं हे ठरवूया. कळत नाहीये सध्या. मग वाघ म्हणलं तरी घाबरतो, वाघ तरी घाबरतो. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस सगळ्या गोष्टी करायच्या. हात धुवत राहायचे, डिस्टन्स ठेवत राहायचा, मास्क घालत राहायचे आणि जे काम करायचं ते सुरू करायचं असं सध्या तर ठरवलं. ग्रेट. खूप सुंदर संवाद होतो आहे आज भावनाताई रत्नाळीकर यांच्याशी. गुजगोष्टी हा कार्यक्रम स्पेशली आपण कोरोना काळामध्ये यासाठी घेऊन आलो होतो की प्रचंड नैराश्य सगळीकडे पसरलेलं आहे. आणि अशा ज्या पर्सनॅलिटीज आहेत आपल्या अवतीभोवती ज्यांनी सामान्य असूनही स्वतःचं असामान्यत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर मेहनत केलेली आहे. सतत प्रचंड
काम करत राहिलेले आहेत हे लोक आणि त्यांच्याकडनं प्रचंड प्रेरणा घेण्यासारखं खूप काही असतं. आणि मला वाटतं की आज आपल्याला भावनाताईंच्या बोलण्यातून सुद्धा खूप पॉझिटिव्ह पॉईंट तुम्हाला तर मिळालेतच, पण मला सुद्धा मिळालेले आहेत. म्हणून आता शेवटच्या प्रश्नाकडे मी वळणार आहे. भावनाताई, एक शेवटचा प्रश्न, आणि तो थोडा स्वार्थी प्रश्न आहे. स्वार्थी प्रश्न यासाठी की हा जो गुजगोष्टी कार्यक्रम आहे याचे काही एपिसोड्स आपणही पाहिलेले आहेत. कसा वाटला हा कार्यक्रम आणि काही सजेशन्स आहेत का या कार्यक्रमाचे? मला कार्यक्रम नुसता आवडला असं नाही म्हणत मी, खूप अंतर्मुख करणारा सुद्धा वाटला. मी स्वतःसाठी सांगते की हे जे काही प्रश्न होते ना, त्या प्रश्नांनी बरंच काही तुमच्यामध्ये जे खूप खोल दडलेलं असतं ते वरती आलं आणि त्याच्यातून आपण स्वतःला सुद्धा कळत जातो. गुजगोष्टी हे नाव खूप छान आहे. हितगुज म्हणजे गुज जे होतं ना, गुजगोष्टी ज्या होतात त्या अशा थर्ड पार्टीशी होत नाही किंवा एक असं कोणीतरी ओळखीचा माणूस आहे तरी आपण गुजगोष्टी करू असं नाही होत. त्याच्यामुळे ह्या फ्रंटवरती सुद्धा नावासहित कार्यक्रम खरंच खूप छान आहे. बोलणं हा तुझ्यावरती बोलण्याची जी कोण देवी आहे तिचा वरदहस्त आहे, तर त्याच्यामुळे यू आर डुईंग इट व्हेरी वेल. थँक्यू. छान आहे कार्यक्रम, आवडतो. पाहत होते, पाहत राहीन आणि अजून तू पुढे ह्याच्याहून छान करत राहा. बिलकुल. माझी जी काय तुला मदत पाहिजे, साथ पाहिजे, डेफिनेटली राहील. जसा तुझा नवरा माझ्या तेव्हा म्हणजे माझ्यासाठी खरंच नवीन होतं ते की हे मला तुमच्याबरोबरच होते हो. म्हणून मला कल्पनाच नव्हती. जे आज उलगडलं ते हो, हो, हो. माझे मोठे धीर, हो. तुम्ही पप्पू आणि बंटी म्हणता ऍक्च्युली. त्यांना मी म्हणजे आमच्याकडे तर भाऊजीच, हो, हो, हो. असं राजेंद्र भैया आणि आहो आमचे. हो. खूप छान संवाद या ठिकाणी मॅडम सोबत झालेला आहे. भावनाताईंशी जेव्हा पहिल्यांदा माझी ओळख झाली, जेव्हा आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो, तेव्हाच मला प्रचंड पॉझिटिव्ह वेव्स मॅमकडनं मिळाल्या होत्या. आणि इतक्या वर्षानंतर पुन्हा म्हणजे प्रत्यक्ष भेटीचा योग गुजगोष्टीमुळे आला होता आणि आजही मला खूप प्रचंड पॉझिटिव्ह वेव्स मी या ठिकाणाहून घेऊन जाणार आहे. आणि आज मॅडमकडे येऊन आम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे. तर मी धन्यवाद देईल त्या टेक्निकल प्रॉब्लेमला की तो टेक्निकल प्रॉब्लेम कदाचित उद्भवला नसता तर आम्हाला तुम्ही असं असं बघितलं असतं. पण खूप छान वाटलं आज मॅडम सोबत इथे येऊन. आणि आज तुम्ही सर्वांनी हा कार्यक्रम बघितला आहे. ट्रॉफी मात्र आणायची नाही तुमची. नो प्रॉब्लेम. तू मीच ट्रॉफी आहे. नाही, ट्रॉफी मी तुमच्याकडे नक्की देईल. एवढ्या काही तुमच्या वेळ टळू नये म्हणून खूप धावपळ झाली आज. आणि ट्रॉफी तुम्हाला मी देणारच आहे कारण ती आपल्या प्रत्येकाला आपण देतो. माईक आहे ज्याच्या जो माझा श्वास आहे त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. आणि ती ट्रॉफी तुम्हाला नक्की मी पोहोचवेन. आणि माझे गुजगोष्टी पाहणारे सर्व दर्शक, तुमच्यासाठी अशाच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना आम्ही घेऊन येणार आहोत, त्यांच्याशी संवादही साधणार आहोत आणि त्यांच्याकडून आपल्याला आयुष्याच्या गुजगोष्टी जाणून घ्यायच्या ज्या आपल्यालाही प्रेरणादायी नक्कीच ठरणार आहेत. पण त्याही आधी आता तुमचा निरोप घेत असताना पुन्हा एकदा भावनाताई आणि मी दोघी मिळून तुम्हाला हात जोडून विनंती करतो, अत्यावश्यक कारण असल्याशिवाय घराच्या बाहेर कृपया पडू नका. औरंगाबादने 11,500च्याही पुढचा आकडा गाठलेला आहे. घरात राहा, सुरक्षित राहा. खरंच गरज असेल तरच बाहेर पडा. धन्यवाद.